नमस्कार, स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्यापासून आईस्क्रीम. तर त्यासाठी मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर मिल्क पावडर घेतलेली आहे थोडीशी. त्यानंतर चवीनुसार साखर घ्यायची आपल्याला. तर मी इथे उकळलेलं दूध घेतलेलं आहे. तर ह्याच वाटीने मी ह्या वाटीत दूध ओतलं होतं. तर 2 वाट्या आपल्याला हे दूध घ्यायचं आहे. त्यानंतर कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आपल्याला आणि विलायची पावडर घेतलेली आहे. तर हे बघा, मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. ती आता गरम झाली आहे. तर आपण आता त्यात हे उकळलेलं दूध घालणार आहोत. एक वाटी. तर आता याला छान असं आपल्याला थोडंसं अजून उकळी येऊ द्यायचे आपल्याला अजून. तर आता हे कॉर्नफ्लोअर घेतले मी. तर त्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत थोडंसं आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, कॉर्नफ्लोअर मी असं दुधात मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे दूध गरम झालं आहे त्यामध्ये हे थोडं थोडं असं ओतून घ्यायचं आहे. एकदम ओतायचं नाही. आणि ह्याला छान असं आपल्याला ढवळून घ्यायचं. आता हे गरम केलेलं आपण दूध होतं ते थोडंसं घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. आपलं दूध घट्ट झालेलं आहे. आता आपण हे एका भांड्यात काढून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये हा मी खोबऱ्याचा चव घेतला होता ओल्या नारळाचा, तर हा टाकायचा आहे ह्यामध्ये. त्यानंतर ही मिल्क पावडर घेतली, ती ह्यामध्ये टाकायची. त्यानंतर चवीप्रमाणे साखर टाकायची आपल्याला. तुम्हाला जेवढी गोड हवी असेल तेवढी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे दूध टाकणार आहे मी थोडंसं. त्यानंतर यामध्येच विलायची पावडर टाकणार आहे आणि हे छान असं मी बारीक करून घेणार आहे. तर अजून थोडंसं 2 चमचे दूध टाकते मी यामध्ये. आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, छान पेस्ट करून घ्यायची. तर आता मी हे बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण जे कॉर्नफ्लोअर घालून दूध घेतलं होतं ते ह्यात टाकून घेणार आहे मी. तर हे बघा, हे घट्ट करून घेतलेलं जे दूध होतं कॉर्नफ्लोअर घालून, तर हे यामध्ये टाकायचं आहे. आणि ह्याच्याबरोबर ह्यालाही बारीक करून घ्यायचे. तर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं बारीक करून घेतलेलं आहे. तर हे बघा, आपलं किती क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे. हे बघा, हे बघा. तर इथे मी एक डबा घेतलेला आहे. आता त्या डब्यामध्ये हे सगळं ओतून आपल्याला हे 2 तास सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि 2 तास झाले की पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, सेमी सेट झालेला आहे. आता मी पुन्हा एकदा त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर मी पुन्हा एकदा हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. हे बघा. तर आता हे मी डब्यात ओतून घेतलेलं आहे. आता माझ्याकडे हा कुल्फीचा मोल्ड आहे, हा बघा. तर ह्यामध्ये मी आता हे थोडं थोडं मिश्रण घालून घेणार आहे. आणि ह्याला झाकण लावून ठेवणार आहे. तर मी हे कुल्फीचे मोल्ड भरून घेतलेले आहेत. आता मी हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. तर हे बघा, मी 8 तास हे फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. तर आपली कुल्फी आता सेट झालेली आहे. तर आता मी हे पाणी घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये असा कोन बुडवून घ्यायचा आपल्याला आणि असा हातावर चोळून घ्यायचा. आणि
ही आईस्क्रीम स्टिक घेतली आहे मी, हे बघा. तर ही ह्यामध्ये घालायची आपल्याला. तर हे बघा, आपलं आईस्क्रीम छान असं तयार झालेली आहे कुल्फी. तर आता सगळ्या मी काढून घेते. तर हे बघा, आपली कुल्फी छान अशी तयार झालेली आहे, हे बघा. तर ह्या उन्हाळ्यात तुम्ही ही अशी कुल्फी नक्की करून बघा, चवीला खूप छान लागते. आणि माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.